कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, माझ्यासाठी चेअर आण। वय आलेच। दिशा मॅडम, नमस्कार, मी आरजे श्रुती। नमस्कार, मी श्रीकांत किर्लोस्कर आणि या अहिल्यादेवी किर्लोस्कर। नमस्कार। तुम्ही बसा, बस मी आहे तिकडे। ऑल द बेस्ट। प्रीतम सर, समजा प्लॅन केला ना हो तुम्ही? मी इथून काय बसलोय, तिकडे बंगल्यात जावं की? अरे गणी, बंगल्यात जाऊन मी काहीच करू शकत नाही। सगळी कमाल तर मी इथे बसून करणार आहे। कसं काय? अरे म्हणजे हे आहे ना, ह्याच्या थ्रू मी ब्लूटूथने त्या आरजे सोबत कनेक्टेड आहे। म्हणजे तिथे काय होतंय ते आपल्याला दिसतच आहे, आणि काही चुकलंच तर मी इथून सांगू शकेन ना काय करायचंय ते। छान दिसतंय। खरं तर पावसाळा सुरू झालाय, मी मांडव दामिनी देवी किर्लोस्कर शामियाना उभा करायला हवा होता, पण ठीक आहे, काहीच हरकत नाही। आज माझा इतका महत्वाचा मोठा इंटरव्ह्यू आहे, पण घरातल्यांनी ना माझ्यावर वैरच पत्करले, आणि तो माझा नवरा बावळट, त्याला तर खात्रीच नाहीये की मी अशी इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकते। पण आजचा हा इंटरव्ह्यू मी असा देईन, दाखवून देईन सगळ्यांना की मी दामिनी देवी किर्लोस्कर सगळ्यात बेस्ट आहे। हॅलो, हा मॅम, सुरू करा इंटरव्ह्यू। करूयात सुरू इंटरव्ह्यू? हो। नमस्कार, तोच आवाज तोच अंदाज म्हणजेच मी आरजे श्रुती तुमच्यासोबत। आणि आजच्या ह्या टॉक शो मध्ये एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांना बघून मी भारावून गेलीये, कारण त्या आहेतच अशा। त्यांचा ऑरा असा आहे की कोणीही इम्प्रेस होईल। अतिशय टॅलेंटेड, आणि असं म्हणू शकतो की लाखो लोकांच्या त्या इन्स्पिरेशन आहेत, आयडल आहेत। आपल्या देशाचं नाव बिझनेस वर्ल्ड मध्ये ज्यांनी पुढे नेलंय, अशा वन अँड ओनली मल्टी टॅलेंटेड ब्युटी विथ ब्रेन्स, मी बोलते आहे बिझनेस टायकून अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्याबद्दल। नमस्कार मॅम। धन्यवाद। मी खूप आभारी आहे की तुम्ही मला तुमच्या या टॉक शो मध्ये बोलावलं। पण मला एक प्रश्न होता, म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही माझ्यासारखे म्हणजेच उद्योग क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांचे इंटरव्ह्यू सुद्धा करता। मग आज अचानक तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेऊन तुमचा पॅटर्न का बदलला? ज्यासाठी हा सगळा अट्टहास केला आहे ते सगळं सुरळीत होऊ दे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।